सर, आपल्या घरामध्ये जेव्हा मुलं असतात, जी शिक्षण घेतात, करिअर करतात, विद्यार्थी दशेत असतात, तर यांच्या अभ्यासावर किंवा त्यांच्या ज्या शैक्षणिक यशावर वास्तुदोषाचा काही परिणाम होतो? हो, बऱ्याच वेळा असं होतं की आजचे पोरं तर खूप अभ्यास करतात, हं. पण नेमकं परीक्षेच्या टायमाला सगळं विसरतात. बऱ्याच वेळा पोरांची जी पुस्तकं आहेत, तर ते अशा ठिकाणी ठेवली जातात. म्हणजे जसं नैऋत्यमध्ये, ठीक आहे, तर नैऋत्य आणि दक्षिणेच्या मधली दिशा जर असेल, तर तिथं जर आपण ठेवत असेल पुस्तकं वगैरे किंवा त्यांच्या अभ्यासाचं ठिकाण जर अशा ठिकाणी बनवलं, तर प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळा वायव्य दिशेमध्ये जर लोकांनी अभ्यास स्टडी टेबल जर बनवलं, तरी पण प्रॉब्लेम आहे. कारण ते पोरं गेमिंग मध्ये मग जास्त राहणार किंवा मोबाईल्स बरोबर. मध्ये जास्त जाणार, सोशल मीडियावरची जास्त राहणार. कारण ते पोझिशनच तसे बनलेले आहेत. ह्याच्यासाठी मला असं वाटतं की जे तुमचं टेबल आहे, स्टडी टेबल आहे, तर त्याच्यावरती एक गणेशाची मूर्ती असायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने सरस्वतीचं यंत्र आपण जे लहानपणी पाठीवरती बनवायचो, तर तो बनवायला पाहिजे जर शक्य असेल तर. जर ते शक्य नसेल तर ऍटलिस्ट जेव्हा तिथं बसतात तर गणपती अथर्व शीर्षाचं पठण व्हायला पाहिजे किंवा गणपती स्तोत्र, ह्या दोन्हीपैकी एक सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्यावरती आपल्याला ऐकवायचं आहे. हे केल्यानंतर संध्याकाळी जर कुणाची पोरांना हा इश्यू असेल की लक्षात नाही राहत किंवा झोप चांगली नाही होत, जर पोरांची झोप चांगली नाही झाली तरी पण स्मरणशक्तीवरती त्याचा इफेक्ट होतो. तर त्यांची झोप नाही झाली तर त्यांचा ब्रेन कामच नाही करणार, कनेक्टेड आहेत एकमेकांना. तर त्याच्यासाठी काय, झोपताना आहे ना एक सायलेंट बासरीचा म्युझिक जो असतो ना, तर तो वाजवायचा एक 15 ते 20 मिनिटासाठी. त्यांना एकदा झोप लागली, बंद करा तो म्युझिक, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याच्याने काय होतं, त्यांचे जे ब्रेनचे वेव्स आहेत ना, ते न्यूट्रल व्हायला चालू होतात.